सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महाशिवरात्री निमित्त प्राचीन नागेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी। धुळे शहरातल्या गली नंबर 5च्या कॉर्नरला असलेल्या अतिप्राचीन नागेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती। यावेळी महादेवाच्या नामाचा गजर करत नागरिकांनी महादेवाचे दर्शन घेतले। 1956 साली स्थापना झालेल्या या नागेश्वर महादेव मंदिरात दरवर्षी महाशिवरात्री निमित्त भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात। यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने महाशिवरात्री निमित्त मंदिराला आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आली होती। तर सकाळपासून ते सायंकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील या मंदिरात करण्यात आलंय। मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। श्री नागेश्वर महादेव पुरातन मंदिर 1956 या साली धुळे गल्ली नंबर 5 येथे अतिशय पुरातन असं महादेव मंदिर आहे। श्री नागेश्वर महादेव मंदिर या नावाने ओळखलं जाणारं धुळे तर काय पण या ठिकाणी धुळे पंचक्रोशीमध्ये हे नागेश्वर मंदिर अतिशय प्रख्यात आहे। लांबून लांबून भक्तगण या ठिकाणी महाशिवरात्र श्रावण असो किंवा प्रदोष असणे लघुरुद्र अभिषेक संपन्न झाला। त्यानिमित्ताने महादेवाला जलाभिषेक, गंगाजल अभिषेक, दुग्ध अभिषेक आणि शर्करा अशा प्रकारे अभिषेक करण्यात आला आणि या ठिकाणी नागेश्वर ग्रुप वतीने महाशिवरात्री पर्वकाल निमित्ताने खिचडीचं वाटप करण्यात आलं, महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं आणि येत्या 2 तारखेला म्हणजे रविवारी या ठिकाणी महाप्रसादाचं वितरण होणार आहे। श्री नागेश्वर ग्रुपच्या वतीने आणि या ठिकाणी या महाप्रसादाचं आज 15वं वर्ष आहे। त्यानंतर स्वर्गीय श्री मदनलालजी मानकचंदी सुराणा आणि स्वर्गीय श्री चंद्रकांतजी केले काका यांच्या स्मरणार्थ आणि यांच्या प्रेरणेने या ठिकाणी हा महाप्रसादाचा कार्यक्रम आणि दररोज या ठिकाणी श्री नागेश्वर महादेव मंदिर पुरातन मंदिर येथे दररोज महाआरती आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये महाशिवरात्री निमित्त सकाळपासूनच भक्तांची या ठिकाणी रांग लागलेली आहे। आणि या नागेश्वर भगवंताला अशी प्रार्थना करतो की नागेश्वर ग्रुप सर्व भक्त परिवार आणि सर्व जगाच्या कल्याणासाठी भगवंताने असेच या ठिकाणी भक्तांना आशीर्वाद देत राहावा। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।